निधी पाहिजे, कचा कचा बटन दाबा. आमच्या मशीन मध्ये पण तवशील बटन दाबा कसा कसा कसा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना. भविष्यात द्रौपदी सारखं करावं लागणार. सगळं ते अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल. डॉक्टरांनो, विरोधकांना इंजेक्शन टोचा. अरे आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगले वापरून द्या. जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. उपमुख्यमंत्री अजित पवार कधी काय बोलतील याचा नेम नाहीये. इंदापूरच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांची सरबत्तीच केली. मुलींचा जन्मदर घटतोय याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी भलतंच उदाहरण दिलं. भविष्यात द्रौपदी सारखं करावं लागेल असं धक्कादायक वक्तव्य अजित पवारांनी केलं आणि त्यानंतर हात जोडून माफीही मागितली. 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील. 790 पर्यंत पण मुली. म्हणलं अरे पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. मेळाव्याला उपस्थित डॉक्टरांना त्यांनी अजब गजब सल्ला दिला. विरोधक पेशंट आला तर त्याला चांगलंच इंजेक्शन टोचा असंही ते म्हणाले. बरं, असं बोलल्यावर सॉरी म्हणायला ते विसरले नाहीत. माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी. काय कसं चाललंय काय मला. अरे आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगले वापरून द्या. जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. सॉरी. हे कमी झालं म्हणून की काय, त्यांनी आणखीन एक धक्कादायक वक्तव्य केलं. तुम्हाला निधी पाहिजे तर लोकसभा निवडणुकीत कचा कचा बटन दाबा असं आक्षेपार्ह आवाहन त्यांनी केलं. यावेळी मात्र सॉरी म्हणायला ते विसरले. ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू. पण तसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तवशील बटन दाबा कसा कसा कसा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना. माझा हात आखडता येईल. यावरून अर्थातच वादाची ठिणगी पेटली. उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारांना आमिष दाखवत असल्याची टीका विरोधकांनी केली. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केलाय. हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत. त्यातले ते एक आहेत. उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीनं जाहीर भाषणात अशी वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. मात्र ते बोलून चालून अजितदादा आहेत. दादा म्हणजे बोल्ड, बिनधास्त. दादा बोले आणि जग डोले. त्यामुळे दादांचा मूळ स्वभाव जाईना असंच म्हणावं लागेल या ठिकाणी. जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, इंदापूर.